आज मी इथे कापण्या बनवलेल्या आहे. यात एक वस्तू टाकून तुम्ही कापण्यांची चव दुप्पट, तिप्पट, 10 पट वाढवू शकता. ज्यावेळेस मी ह्या ज्या कापण्या बनवल्या, जेव्हा खाल्ल्या त्या बनवलेल्या, त्यावेळेस सगळ्यात पहिलं तर सॉल्टी, त्यानंतर गोड, त्यानंतर मी जी एक वस्तू टाकली होती त्याची टेस्ट, आहा! तो फ्लेवर खूप छान मस्त. त्यावर कापण्यांवर छान पांढरी खसखसची रांगोळी, चवीला इतकी जबरदस्त की खूप छान. त्याचबरोबर आषाढात हा मुख्यतः कापण्या, धपाटे, काकडीचे धपाटे हे बनतातच. तिखट पुऱ्यासुद्धा बनतात. तर मी इथे कापण्या बनवलेल्या आहेत. तर रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट तर नक्कीच करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, कारण कुठल्या वेळेला काय घातलेलं आहे ते तुम्हाला नक्की कळेल. तर हॅलो फ्रेंड्स, मी लतिका, लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे मी बघा गुळाची भेली घेतलेली आहे. त्याला कापून घेतलं आहे. ते साधारणतः 2 वाटी झालेलं आहे. त्यात मी 1.5 वाटी पाणी घालणार. प्रमाण तुम्ही कुठली 1 वाटीचंच घ्या. तर मी 2 वाटी गूळ घेतलेला आहे. त्यात 1.5 वाटी पाणी घातलेलं आहे आणि त्याला गॅसवर चढवलेलं आहे. याला आपल्याला पाक नाही करायचं, याला वितळवायचं आणि थोडं हलकं गरम झालं पाहिजे अशा प्रकारे. तर इथे मी 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. बेसनाने याला खुशखुशीतपणा तर येतोच आणि त्याचबरोबर चवही खूप छान येते. यात चवीपुरतं अगदी मीठ घालते आणि यात सोप आहे ती अगदी बारीक म्हणजे ठेचून घालायची आहे. म्हणजे त्याची जी चव आहे, त्याचा जो फ्लेवर आहे तो इतका सुंदर येतो की खाते वेळेस आपल्याला असं वाटतं की खातच राहावं. खूप जबरदस्त. तर हा तो इन्ग्रेडियंट आहे. सोपेमुळे त्या कापण्यांना चव खूप छान येते. त्याचबरोबर यात मोईन टाकून मिक्स करून घ्यायचं. माझा तो व्हिडिओ स्किप झालेला आहे म्हणून मी दाखवू शकली नाही, पण मोईन घालायचं थोडंसं आणि त्यानंतर आपलं जे पाक आहे, जे आपण गुळाचं पाणी करायला गॅसवर ठेवलं होतं, ते गूळ वितळलेला आहे, तो थोडा गरम असतानाच या कापण्यांच्या पिठात घालून घ्यायचं आणि चमच्याने फिरवायचं. कारण की होऊ शकते जर थोडं जास्त गरम असेल तर आपल्या हाताला चटका लागेल, म्हणून चमच्याने छान फिरवून घ्यायचं आणि नंतर हवं तर हाताने मळून घ्यायचं. बघा मी इथे हाताने मळून घेतलेलं आहे. अगदी घट्ट असं पीठ घेतलेलं आहे. पुरी एवढं, पुरीला आपण जसं घट्ट घेतो त्याप्रमाणे घट्ट घेतलं. याला 10 मिनटं रेस्ट करू द्यायचं. तोपर्यंत इकडे मी तेल तापायला ठेवलेलं आहे. इकडे आपले 10 मिनटं झालेले आहेत आणि कापण्यांचं पीठ छान मुरलेलं आहे. याला एकदा अजून थोडंसं तेलाचा हात लावून छान मळून घ्यायचं आहे आपल्याला. मळल्याने छान ज्या कापण्या आहेत त्या अजून खुसखुशीत होणार आणि व्यवस्थित लागणार. तर कापण्यांचं पीठ मळून झालेलं आहे. परत याचे मी गोळे करून घेते सेम साईजचे. बघा असे आपल्याला पोळीपेक्षा थोडी जाडसर कापण्या लाटायच्या. तर इथे माझ्या पिठाचे 5 गोळे झालेले आहेत. आता याला मी लाटून घेणार. तर बघा पोळपाट लाटणं घेते. त्याला थोडं तेल लावून घेतलं आहे कापण्याच्या पिठाला. आपल्याला पीठ लावून लाटायचं नाही आहे, तेल लावून लाटायचं आहे. तर मी इथे तेल लावून लाटते. थोडं लाटायला घट्ट असल्यामुळे थोडा प्रेशर देऊन लाटायचं असते आणि पोळीपेक्षा जाडी, थोडी पोळीपेक्षा जाडी, एकदम जाडी पण लाटायची नाही. तर बघा इथे मी लाटून घेते. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या रेसिपीज आहे. सात्विक थाळी, इन्स्टंट उपवासाचा चाट, उपवासाची जेली, असे वेगवेगळे रेसिपीज अवेलेबल आहेत. त्याचबरोबर एंड स्क्रीनला सुद्धा मी दिलेलं आहे आणि आय बटनला सुद्धा दिलेले आहेत. तर तुम्ही नक्की चेक करून बघा. तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. त्याचबरोबर आता बघा कापण्या लाटून झालेल्या आहेत. त्यावर मी थोडी थोडी खसखस टाकलेली आहे आणि खसखस टाकल्यानंतर एकदा अजून लाटून घेते. म्हणजे ती खसखस आपल्या कापड्यांच्या त्या पोळीला छान चिकटून जाते आणि व्यवस्थित दिसते. बघा अशा प्रकारे मी दोन्ही साईडनी छान खसखस लावून घेतली आहे. यात खसखसचा जो नटी फ्लेवर येते खाताना तो पण खूप जबरदस्त असा लागतो. तर आता याला कापून घ्यायचं. तुम्हाला चौकोन कापायचे आहे तर ते चालेल किंवा डायमंड शेपचे कापायचे असेल तसंही चालेल. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कापू शकता. मी इथे शेवटचा जो हे होती पोळी त्याचे मी शेप्स कापलेले होते. ते माझ्या पोरींनी लगेच फस्त केले, त्यामुळे मी ते तुम्हाला दाखवू शकली नाही. तर इथे बघा डायमंड शेपचे मी कापून घेतलेत आणि पोळीपेक्षा थोडे जाडसर आहे. आता याला छान मीडियम आचेवर तळून घ्यायचं. एकदम गरम तेल ठेवायचं नाही, नाहीतर कापण्या काय होतं वरतून तळल्या जातं, ब्राऊन होते आणि आतून त्या शिजत नाहीत, नरम राहतात. म्हणून अगदी मीडियम गॅसवर तळायचं आहे आपल्याला. तर बघा इथे मी कापण्या टाकून घेते. हळूवार टाका, नाहीतर हातावर तेल उडायची भीती असते. आणि याला अधामधात असं हलवून घ्यायचं, म्हणजे अलटीपलटी झालं की छान ते आतपर्यंत तळून घेतात.
तर इथे मी तळून घेतलेला आहे बघा, मस्त अशा झालेल्या आहेत. तुम्ही हवं तर मीडियम न करता मंद आचेवर जरी तळले, थोडा वेळ मंद आचेवर, थोड्या वेळानंतर मीडियम गॅस करून छान तळून घेतले तरीही चालेल. ते आतपर्यंत छान शिजले पाहिजेत. आता याला मी काढून घेते आहे. बघा खूप जबरदस्त असे झाले आहेत. आमच्याकडे बनता माझी मुलगी खायला बसलेली आणि म्हणते, मम्मी परत मला बनवून दे. तर मग खूप छान अशा चवीला जबरदस्त अशा कापण्या रेडी झालेल्या आहेत. तुम्हाला रेसिपी कशी वाटली? थोडी जरी आवडली असेल तर लाईक नक्की करा. त्याचबरोबर करून बघा, खाऊन बघा, मित्रांना शेअर करून बघा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.